याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा 5वीत शिकणारा मुलगा मंगळवेढा इथं शाळेसाठी नियमित जात असतो। शनिवारी सकाळी त्याच्या पालकांनी त्याला शाळेत सोडलं। शाळा सुटल्यानंतर प्रथमेश घरी येत असताना तो मंगळवेढ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या 9405 क्रमांकाच्या एसटी बसमधून प्रवास करत होता। मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील दामाजी कारखाना पाटीच्या पुढे एसटी बस आल्यावर कंडक्टरनं पास मागितला, मात्र प्रथमेशनं यावर दप्तरामध्ये असणारा पास शोधला। यानंतर त्याच्या लक्षात आलं की पास घरीच विसरला आहे। त्याने कंडक्टरला पास घरी राहिल्याचं सांगितलं। यावर कंडक्टरनं पैसे देऊन तिकीट मागितले, मात्र चिमुकल्या प्रथमेशकडे पैसे नव्हते। प्रसंगी तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा, ते तुम्हाला पैसे पाठवून देतील अशी विनंती प्रथमेशनं केली। मात्र एसटी बसच्या कंडक्टरनं मंगळवेढा सोलापूर हायवेवरच एसटी थांबवून प्रथमेशला बसच्या खाली उतरवले। जवळ पैसे नाही, पासही नाही अशा परिस्थितीत हायवेवर उतरलेला प्रथमेश घाबरला आणि त्याला रडू कोसळलं। काही वेळानं त्यानं रस्त्यावरील वाहनांना हात दाखवला आणि आपले मूळ गाव असणाऱ्या ब्रह्मपुरीपर्यंत दुचाकीवर जाऊन पोहोचला। महत्त्वाची बाब म्हणजे एसटी बसमध्ये प्रथमेश शेजारी असणाऱ्या एका महिला प्रवाशानं माझ्याजवळ माझ्या तिकिटा व्यतिरिक्त केवळ 15 रुपये आहेत, हे पैसे घ्या, मात्र या चिमुकल्याला प्रवास करू द्या अशी विनंती कंडक्टरला केली। मात्र या विद्यार्थ्याच्या प्रवासासाठी अजून 11 रुपये कमी पडतात असं सांगत कंडक्टरनं आपली प्रवाशाची ही विनंती नाकारली। ही संपूर्ण घटना घडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी प्रथमेशनं आपल्या घरी वडील राहुल पाटील यांना सांगितली। यानंतर तात्काळ पोलिसांनी मंगळवेढा आगार प्रमुखांकडे पालकांनी रीतसर तक्रार दाखल केली। यामध्ये मंगळवेढा एसटी आगार आणि एसटी प्रशासनाकडून सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन प्रथमेशच्या पालकांना दिले। शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळानं मोफत पासची व्यवस्था केली, मात्र पास नसताना कंडक्टर विद्यार्थ्याला हायवेवर सोडून त्यांच्या जीवाशी खेळला। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं अशा प्रकारचं कृत्य चुकीचं असल्याचं सांगितलं जात आहे।